पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये काही समाज घटकांनी चुकीची अशी पत्रकं काढून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या पत्रकामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की महार, मांग, ढोर, चांभार जे मागासवर्गीय आहेत त्या मागासवर्गीय जातींना काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये येऊ द्यायचं नाही, काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही, काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये निळे झेंडे लावू द्यायचे नाही आणि अशा प्रकारचं जर कोणी कृत्य केलं तर त्यांना पूर्वीची मनुस्मृती की ज्या मनुस्मृतीने या संपूर्ण देशाला काळिंबा फासला होता अशा प्रकारची मनुस्मृती आम्ही लागू करू, त्यांना गळ्यामध्ये मडकं आणि पाठीमागे खराटा बांधण्याची सवय लावू, हे करू, कृती करू आणि त्यांना अमानुषपणे मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा करू। अशा प्रकारचं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही समाज घटकांनी त्या ठिकाणी केलेलं होतं। प्रशासनाने आणि गृह खात्याने असं निवेदन देण्यात आलेलं आहे काल परवा की हे दोन व्यक्तीच्या भांडणामधून अशा प्रकारचं कृत्य झालेलं आहे। जो कोणी अमोल सोनवणे नावाचा व्यक्ती जो SC आहे आणि प्रथमेश चव्हाण हा मराठा समाजाचा आहे, या दोन व्यक्तीमध्ये भांडणं होती आणि त्या भांडणाचा संदर्भ घालून अमोल सोनवणेंनी अशा प्रकारचं पत्रक काढून त्या प्रथमेशला गुंतवण्याचा किंवा प्रथमेशला काळिंबा भासण्याचा किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आमचं असं म्हणणं आहे, कुणी काय पत्रका काढू द्या, कुणी कुणाच्या माध्यमातून काढू द्या, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण मागासवर्गीय समाजावर किंवा बाबासाहेबांच्या या चळवळीवर बाबासाहेबांच्या याच्यावर कुणी शिंतोडा उडवण्याचा प्रयत्न करत असेल, मागासवर्गीयाला कुणी वेठी धरत असतील किंवा मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही। मनुस्मृती लागू करण्याचा या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या प्रयत्न चालू आहे। संविधानाला या देशामधून नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे। तुम्हाला सर्वांना नम्रतेने मी सांगू इच्छितो, संविधान जिवंत असेल तर तुम्ही सगळी जिवंत राहाल। तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर संविधानाला आपल्याला जिवंत ठेवावं लागेल। संविधान हे प्रत्येकासाठी आहे, ते संविधान मागासवर्गीयासाठी जसं आहे तसं उच्चवर्णीयासाठी सुद्धा संविधान हे अतिशय महत्त्वाचं आहे। तेव्हा संविधान ज्याला वाचवायचं आहे त्यांनी संविधानाच्या बाजूने लढलं पाहिजे। या देशातलं आपण परवा पाहिलेलं आहे, संविधान बदलू म्हणणारी माणसं बदली गेली, स्वतःच बदली गेलेली आहेत। अशा प्रकारचा फार मोठा परवाच्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे। तेव्हा आम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, समाजामध्ये अशा प्रकारचे कृत्य करून समाजामध्ये द्वेष निर्माण करून आम्ही अल्पसंख्याक पडतो। आमच्या लहान खेड्यामध्ये आम्ही 2-2, 3-3 घराचे समाज आहे, अशावर अन्याय होण्याचा संभव असतो आणि यामधून फार मोठा तेढ निर्माण होऊन समाजामध्ये विघातक असे प्रवृत्ती निर्माण होतील। या लोकांना तुम्ही समज द्यावी। जे कोणी असेल, मग तो आमचा असो, अमोल सोनवणेचं नाव घेतायत, प्रशासन अमोल सोनवणे म्हणतायत, मग तो आमचा जरी असला तरी त्याचा तपास करून त्याला कडक शासन केलं पाहिजे आणि जो कोणी प्रथमेश नावाचा तो हिंदूवादी असेल त्याचा सुद्धा चौकशी होऊन त्याला सुद्धा कडक असे शासन केलं पाहिजे। एवढेच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी मोर्चा काढून या ठिकाणी आपल्याला विनम्रपणे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर